चांगलं आहे म्हणजे औषध खूपच चांगलं आहे. आणि मग तेवढ्यात विजयदादांनी मला एक क्लिप पाठवली, फोटो पाठवला एका जे म्हणजे मुरुड जंजिरा इथल्या एक महिला आहेत. त्यांना त्या 65 वर्षाच्या आहेत आणि त्यांना ते पायाला एवढं फंगल झालं की पूर्ण जखम झालेली आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांना की पाय काढावा लागेल. पण त्या तयारच नव्हत्या पाय काढायला. त्यांनी मुलाला सांगितलं औषध शोध असं आयुर्वेदिक आहे कुठेतरी की ज्याच्याने माझा पाय वाचेल. मग त्यांनी विजयदादांना कॉन्टॅक्ट कुठून तरी केला. त्यांची मुलगी सांताक्रूजला राहते आमच्याकडे मुंबईला. तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून विजयदादांना सांगितलं. मग विजयदादांनी ऑनलाईन औषध पाठवलं आणि सांगितलं आधी पैसे पाठवू नका तुम्ही, आधी त्यांचा इलाज करा की जखमेवर ते हे पण लावा एंटॉक्स डी आणि प्यायला 3 वेळा द्या. असं करून तर मग 15-20 दिवस महिना होऊन गेला तरी त्यांचा फोन नाही. म्हणून विजयदादांनी फोन केला त्यांना, तर त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला. मग त्यांनी त्यांच्या मुलीला कॉन्टॅक्ट केलं. म्हणजे असं काय, त्यांनी काहीच सांगितलं नाही. म्हणजे अहो ते काय सांगणार. म्हणजे त्यांना एवढा आनंद झाला ते तुम्हाला शोधतायत आता तुमच्याकडे येण्यासाठी की त्यांच्या आईचा जो पाय होता तो 90% बरा झाला एका महिन्यामध्ये. आणि ती जी वेदनेने जी ओरडायची 24 तास, ती 5 दिवसामध्ये ते औषध घेतल्यावर बंद झालं ओरडणं तिचं. हे ऐकून मला एवढी हे झाली की नाही आपण ही सेमिनार अटेंड करायलाच हवं काहीही करून. मी आता हा महिना आमचा स्लॅगचा चालू असतो, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं तू जा, मी तुला पैसे देते, तू जाऊन ये तिकडे, म्हणजे तुलाही फायदा होईल आणि इतरांना त्याचा फायदा होईल जास्त. आपल्या ओळखीचे जेवढे आहेत त्यांना पण हे औषध सांग होतं. पण मी सुरुवातीला म्हणजे इथे येण्यापूर्वीच मी माझं औषध चालू केलं आणि अगदी म्हणतात ना मला पहिल्याच दिवशी खूप छान गाढ झोप लागली. म्हणजे जी मला म्हणजे हा डायबिटीज झाल्यापासून मी झोपलेली नाहीये अजिबात, ती झोप मला त्या दिवशी लागली. मग मी म्हटलं अरे आहे थोडंसं फरक आहे. नंतर बघितलं तर म्हणजे पोट वगैरे पण साफ व्हायला लागलं आणि युरिनवर माझा कंट्रोल झाला. म्हणजे प्रोग्रामला असताना माझी अशी हालत व्हायची कधी माझं गाणं होतं आणि कधी मी बाथरूममध्ये पडते, एवढी माझी अवस्था खराब होती. पण त्याच्यातून मला ह्या प्रॉडक्टने बाहेर काढलं आणि एक देवाची कृपा आहे की मी सगळ्या ह्याच्यातून आता हळूहळू बाहेर पडते. तर म्हटलं विचार केला की आपण दुसऱ्यांसाठी पण काम करूया. त्याच्यासाठी मी आता खरंच म्हणजे मी पैशाची अपेक्षा नाही करणार आहे. मला आता केवळ काम करायचंय. माझे गुरुजी आहेत दांडेकर गुरुजी, जे वाड्याला आदिवासी पाड्यात काम करतात. म्हणजे आज एक 100 रुपयाची पण अपेक्षा करत नाहीत गुरुजी. आज 7 जुलैला 11,000 विद्यार्थ्यांना मोफत सगळं शाळेचं सामान ते देणार आहेत. 7 जुलैला औंधा गाव आहे विक्रमगडच्या इकडे, तिकडे ते काम करतात आणि सतत करतात. पण ते कधीच अपेक्षा करत नाहीत. मग आपणही विचार करावा की आपणही एक जनसेवा करावी, जेणेकरून आपल्या हातून ही जनसेवा झाली, समाजसेवा होते एक प्रकारे आणि त्याच्यातून आपल्याला मोबदलाही मिळतोय. पण त्या मोबदल्याची मी अपेक्षा करत नाही. आता काय अपेक्षा आहे की मला पण स्वतःला डायबिटीज मुक्त व्हायचंय आणि दुसऱ्यांनाही मुक्त करायचंय, बस ही एवढीच अपेक्षा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि सरांना 2-3 सरांना, विजयदादा पाटील यांना सगळ्यांचे खूप आभार की ते आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात. थँक्यू.